जरा इकडे बघा इकडे तुम्ही जरा मागे आपल्या मतदारसंघातून होणं गरजेचं होतं आणि महाराष्ट्राने गंभीर दखल घेतलेली आहे. आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ही विकासाची गंगा जी नागपूरपासून सुरू झाली ती गोव्यापर्यंत राहणार. आम्हाला माहिती आहे की ह्या माध्यमातून दिल्लीपासूनच्या गाड्या पण आणि जे वाहतूक ही गोव्यामार्गे पूर्ण मद्रासपर्यंत ते कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत हा विषय इथूनच जोडला जातो आणि त्यामुळे एक रस्ता झाल्यानंतर विकास काय होतो मुंबई पुणे आणि इतर राज्यात आपण बघू शकतो. आणि या माध्यमातून आपले चांगला एक पर्यटनच्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप मोठा एक संधी प्राप्त होते. आपले 5 गड किल्ले आहेत त्याच्यामधून काही ती संधी प्राप्त होते. आज आपल्या चांगल्या इंडस्ट्री आपल्या केमिकल विरहित चांगल्या इंडस्ट्री आपल्या भागामध्ये येऊ शकतील आणि त्यानंतर आपल्याला हा दोन्ही समुद्र रोड रेड्डी पोर्ट आणि गोवा पोर्टला जोडल्यामुळे हा आपल्याला भविष्यात एक लॉजिस्टिक पार्क मी जे स्वप्न बघून मी मतदारसंघात चाललोय त्यामुळे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक युवकांना आज एक रोजगार आणि आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या माझ्या बचत गटाच्या महिला भगिनी असतील आज त्या विकासापासून वंचित आहे आणि आपलं एक मोठं स्वप्न घेऊन आम्ही चाललोय आणि स्वप्न साकार होते त्याचा आम्हाला खूप आनंद होते. आणि याच्यामध्ये विरोध म्हणून तो विरोध करतात त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याच गंभीर दाखल घेत नाहीत. आम्ही सर्व शेतकऱ्या कुटुंबाशी संबंधित आहोत आणि सर्व शेतकऱ्यांची चर्चा करून चर्चा विमर्श केल्यानंतर आपण हा मार्ग आपण व्हावा म्हणून आम्ही प्रदेश विनंती महाराष्ट्राकडे आपण हे करतोय आणि 100% काम होईल याच्यामध्ये मला कुठली शंका नाही. आणि विरोधाकडून काय आशा ठेवायच्या नसतात. ज्यांनी विरोध केला ते 72 लोक होते 34 लोकांनी अटक करून घेतली त्यामध्ये 72 लोक होते आणि अटक करा म्हणून आता होते पोलिसांनी समोर ते टिकावजा होता आणि लोक समजदार आहेत. जे शेतकऱ्याचे नेते म्हणून आज मिरवतात त्यांना शेतकऱ्या बांधवांनी नाकारले कारण त्यांच्या जीवावरती आंदोलन करायची मोठमोठे आंदोलन उभे करायचे लोकांच्या भावना भडकवायच्या आणि शेतकऱ्यांना आशा दाखवायची आणि नंतर मग कारखानदारांकडून मोठमोठ्या त्यांच्याकडून तोडपाड्या करायच्या आणि आपल्या स्वतःची घरं करून द्यायची. याच्यामध्ये कुठल्या आता शंका राहिलेली नाही म्हणून त्यांचे सर्व शेतकरी बांधव त्यांचे शेतकरी नेते त्यांना सोडून एक वेगळ्या प्रवाहामध्ये चांगल्या प्रवाहामध्ये आलेले आणि आता तथाकथित नेतेच म्हणायला लागेल त्यांना गावात पण कोण विचारत नाही. त्यांच्यामध्ये एकच शब्द आहे 2 हाणाखर नेता म्हणा अशी परिस्थिती आली आणि बाकी बोलणं योग्य नाहीये. आम्ही एक चांगलं निवेदन केल्यानंतर माझं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन मी इथे थांबलोय परवानगी घेतली आणि मला हे झाल्यानंतर मला अधिवेशन पोहोचायचं आहे आणि आपल्याला विकास कामासाठी हे मोठा एक चांगलाच आम्हाला वाव भेटतोय कारण का ह्या नेत्यांची मुलं पुढे नोकरी धंदा करायची ना गरज नाही. त्यांच्याकडे 500,000 यांच्या जमिनी आहेत तर आम्ही आज मुंबईला असेल पुण्याला असेल गोव्याला असेल किंवा रायगडपर्यंत आम्ही पूर्ण देशभर आम्ही पोटापाण्यासाठी आम्ही भटकतोय. ती भटकती पुन्हा आमच्या मतदारसंघात होऊ नये. सगळ्यांना रोजगार व्हावा चांगला शिक्षण संस्था यावा चांगला हॉस्पिटल यावं चांगलं मेडिकल हब व्हावा हा दृष्टिकोन बघितला आणि शक्य आहे कारण का बेळगावची उपराजधानी जर एवढी होत असेल आपल्यासमोर 10-15 वर्षात तर आपण का नाही आणि होणार म्हणजे या दृष्टीने आपला विकास दृष्टीने आपल्यासमोर प्रयत्न आहेत आणि नक्कीच यश याच्यामध्ये कुठली शंका नाही.